आपल्यासोबत उपस्थित आहेत। शुभ सन्मान आपण करूयात। योगेशजी नाईक आपण सुद्धा या, आपला शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत। त्याचबरोबर आदरणीय निलेशजी तरे आपणास विनंती आहे आपण सुद्धा या, आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे। मान्यवर जीवनदादा कांबरी या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। किशोरदादा तरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। मी मान्यवर योगेशजी नाईक आपणास विनंती करतोय, आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। आदरणीय निलेशदादा तरे विनंती आहे आपण या, आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे। त्याचबरोबर मंचावरती मानिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच माजी उपसरपंच मान्यवर प्रीतमदादा डायरे या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत। मी दादांना विनंती करतोय आपण या, आपला शुभ सन्मान वरई ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी केला जात आहे। आदरणीय प्रीतमदादा डायरे त्याचबरोबर मंचावरती निलेशदादा म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत। शुभ सन्मान आपण करूयात। निलेशदादा म्हात्रे आपण या, आपला शुभ सन्मान या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने केला जात आहे। त्याचबरोबर आदरणीय ऋषिकेशजी गिरी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय। त्याचबरोबर आजचे बर्थडे बॉय आदरणीय प्रदीपदादा पाटील या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत। या प्रसंगी आपण आयोजन समितीच्या वतीने आदरणीय प्रदीपदादा पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। त्याचबरोबर शिवसेनेचं युवा नेतृत्व मान्यवर अतुलदादा डायरे या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत। मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करूयात। अतुलदादा डायरे आपणास विनंती आहे आपण या, आयोजन समितीच्या वतीने आपला शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत। त्याचबरोबर मान्यवर अमितदादा नाईक या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन उपस्थित आहेत। अमितदादा नाईक यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। त्याचबरोबर क्रीडा नगरीमध्ये मान्यवर जीवनदादा कांबरी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम आपण पाहता इंटरनेटची सेवा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे। जीवनदादा कांबरी या ठिकाणी उपस्थित आहेत। या आपण आपला शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय। मॅचला होतीये सुरुवात। अनुराग हा पहिला गोलंदाज बडवल B+ टीम कडून स्टार्टिंग करतो आणि या ठिकाणी आधी जो सामना झाला सर भरत मेहरा 11 ज्यान मंढवळपाडा संघाचा प्रथमेश ठरला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। 23 बॅट मधून आणि एक विकेट पॉवर प्ले मध्ये कमावणारा प्रथमेशला या ठिकाणी आम्ही मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देत आहोत। तर मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी मानिवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रीतम डायरे दादांना विनंती करेल की मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी प्रीतम दादा आपल्या शुभ हस्ते प्रथमेशला द्यावी। जबरदस्त खेळ आज त्याने केला। सचिन केवणे आज अनुपस्थित होता, त्याची उणीव जाणू दिली नाही ती मात्र प्रथमेशने। कॉंग्रॅच्युलेशन प्रथमेश। मॅच इथे सुरू आहे। ऑनगोईंग मॅच मध्ये आपण फर्स्ट इनिंग मध्ये आवाज ऐकणार सोमनाथजी खाडे सरांचा। या सर कॉम्बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत।
धन्यवाद. थँक्यू अजयजी डायरे सर, ज्याचा आवाज आपल्यासोबत आज समालोचन कक्षामधून आपण ऐकताय. सामना चालू झालाय. बडवळ बी प्लस आणि त्यांच्या विरोधात कान्होर या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच सुरुवात झाली आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज अनुराग गोलंदाजी मार्कवरनं षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी बडवळ बी प्लस या टीमसाठी हाताळतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. तेजस आणि वैभव हे दोन फलंदाज सुरुवात करतायत. बॅटिंग करत असताना जबरदस्त प्रहार केलाय. वज्र प्रहार करत असताना कानोर ब्रँडेड स्ट्रोक, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तेजसच्या बॅटचा वार षटकार. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं स्कोअर कार्ड 9 वरती जाऊन पोहोचलंय. यावेळेस मात्र कमबॅक केलंय. व्हॉट अ कमबॅक यार. जबरदस्त डिलिव्हरी, अनप्लेएबल डिलिव्हरी, क्लीन बोल्ट. थँक्यू. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी पाहायला मिळालं. एक षटकाच्या अंती स्कोअर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर एकंदरीत पाहायला मिळत आहेत 9 धावा. 1 विकेट या ठिकाणी अर्जित केली आहे. तेजस बाद झालाय. 1 बाद 9 धावा धावफलकावरती आहेत. कान्होर बॉईज आणि त्यांना फाईट देत असताना बडवळ बी प्लस या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला. जबरदस्त द्वंद्व तुम्हाला पाहता येईल. अर्थातच बडवळ बी प्लस नामांकित संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर या ठिकाणी चालू आहे. पहिल्या षटकात 9 धावा टिट फॉर टॅट उत्तर देताना पाहायला मिळाले. एक षटकार तेजसनं ठोकला, त्यानंतर विकेट मिळवली अनुरागनं आणि फलंदाज तेजसला बाद केलं. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पंकज येतोय. पंकजचा हा चेंडू शॉर्ट पिच आहे, फिरून मारलाय, मात्र फिल्डर बरोबर मिड विकेट बाउंड्री वरती आहे. होम डिलिव्हरी करत असताना झेल हा टिपलाय. फलंदाज अजून एक बाद होतोय. दुसरा धक्का मिळाला. बॅटिंग करणारी टीम कान्होर बॉय पाठोपाठ विकेट जात आहेत. फलंदाज बाद होत आहेत. स्कोअर कार्ड स्थिरावलेलं आहे ते 9 वरती. 2 बाद 9 धावा इथं धावफलकावरती आहेत. बॅटिंग करण्यासाठी अंकित आला होता, मात्र अगदी पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याच्या नादात या ठिकाणी झेलबाद होतोय. पहिल्या षटकात 9 धावा 1 गडी बाद. षटक क्रमांक दुसरं चालू झालंय आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय पहिल्या चेंडूवरती विकेट या ठिकाणी मिळवली आहे पंकजनं. 2 गडी बाद 9 धावा धावफलकावरती आहेत. स्थिरावलेलं धावफलक. बॅटिंग करण्यासाठी वैभवला साथ देण्यासाठी आदित्य आलाय. यावेळेस सुद्धा मिस टायमिंग. बॅटवरती आल्यानंतर शरीरावरती आदळतोय आणि निश्चितच चेंडू कलेक्ट केलाय गोलंदाजानं. कुठल्याही प्रकारे धाव नाही. चांगल्या दर्जाची गोलंदाजी ही ओळख आहे बडवळ बी या टीमची आणि ही ओळख मैदानावरती देत आहेत. दुसरा षटकाचा खेळ या ठिकाणी चालू झालाय. पंकज गोलंदाजी मार्कवरनं थोडासा जायबंदी होतोय. फलंदाज इथं पाहायला मिळतीये तुफान गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गतीनं केली जाणारी गोलंदाजी. 2 चेंडू फेकलेत, 1 विकेट मिळवली आहे. इथं डॉट येतोय. पंकज गोलंदाजी मार्कवरनं
दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी त्याला दिली आहे आणि 9 या धावफलकावरती स्वल्पविराम लागला आहे 9 या आकड्यावरती. इथं पहा खेळलेत फटका, मात्र त्या ठिकाणी शॉट फाईन लेगला फिल्डर तैनात, चेंडूला त्यानं स्टॉप दिलाय, धावा घेऊ दिल्या जात नाही. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग, टाईट गेम मैदानात तुम्हाला पाहायला मिळतोय. एकाहून एक चांगल्या दर्जाचे क्रिकेटर, एकाहून एक चांगल्या दर्जाचे संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. वैभव आणि आदित्य जोडी मैदानावरती फलंदाजी करतायत. संघर्ष करावा लागेल कारण समोरून आपण पाहताय तर दर्जेदार गोलंदाजी होतीये आणि या दर्जेदार गोलंदाजीला इथून मात्र आव्हान द्यावं लागेल. 2-2 सरकार कानूर बॉईज आणि त्यांना फाईट देत असताना टीम बडवळ B+ या दोन संघांच्या दरम्यान चाललेली ही झुंज, कडवी झुंज, या ठिकाणी इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, फॉलिंग स्वीप, फटका फसला होता, निश्चितच प्रॉपर मिडल झाला नव्हता आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर झेलबाद करण्याची संधी उभी राहिली होती, मात्र इथं झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालं, एक सिंगल धाव येईल, धावफलकावरती वाढ होईल, 11 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय, मात्र निश्चितच फटका फसला होता. जीवनदान मिळालंय, या जीवनदानाचा कसा फायदा उचलेल फलंदाज आदित्य. पंकज पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. बडवळ B+ या परिसरातील या बेल्टमधील अतिशय दर्जेदार आणि ताकदवर मातब्बर संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहताय बदलापूर वांगणी विभागाला बिलॉंग करणारा संघ आहे 2-2 सरकार कानूर बॉईज. इथं पहा अपील केली आहे, पायावरती आदळल्यानंतर लेग बिफोरसाठी विचारतायत, पंचांकडे विचारणा केली आहे, मात्र पंच सांगतायत नॉट आउट, लेग बाईजचा इशारा करतायत. सिंगल एक धाव येते, स्कोर कार्डवरती या ठिकाणी ॲड केली जाईल. लेग बाईजच्या स्वरूपात एक धाव येईल, धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचलं ते 12 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली आहे. या षटकात आल्या 3 धावा, एकंदरीत आपण पाहिलं तर 2 षटकं संपलेली आहेत, 12 धावा धावफलकावरती. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 12 धावा, 2 बाद 12 धावा धावफलकावरती आहेत. 2-2 सरकार कानूर बॉईज हा संघ मैदानावरती फलंदाजी करतोय. निश्चितच थोडीशी अडखळत सुरुवात जरूर झाली आहे, इथून फिनिशिंग टच द्यावा लागेल. अतिशय काटेकी टक्कर दोन्ही संघांच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ 2 बेल्टमधील मातब्बर ताकदवर टीम आहेत. एका बाजूनं कर्जत तालुक्याला बिलॉंग करत असताना बडवळ B+ आणि त्यांच्या विरोधात वांगणी बदलापूर विभागातनं 2-2 सरकार कानूर बॉईज हा संघ मैदानावरती खेळतोय. भरपूर बिजी शेड्यूल्ड कानूर बॉईज या टीमचं सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं. कालच्या रात्री वांगणी गोरेगावच्या मैदानावरती निश्चितच रात्रभर भरपूर दर्जेदार खेळ त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला. आज पुन्हा एकदा या ऐतिहासिक नगरीमध्ये वरईच्या या सुंदर क्रीडांगणावरती स्वर्गीय सुनील स्मृती चषक 2025 मध्ये, सुनील झांजे स्मृती चषक 2025 शेवटच्या अंतिम रात्रीचा खेळ या ठिकाणी आपण पाहताय. इथं पहा चांगला चेंडू फिरवला, मात्र जास्त बाहेर निघतोय, पंचांनी दंडित केलं. वाईट बॉल अवांतरची खून करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने टाकलेला हा चेंडू मात्र ऑप्टिकला सोडून अजून बाहेर वळण घेत निघतोय. राकेश आलाय, राकेशचा पहिलाच बॉल वाईट बॉल घोषित केलाय. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्डवरती जर आपण पाहिलं तर 13 धावा कान्नूर बॉईज. इथं सुद्धा फिरून मारण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला, त्यानंतर
फटका फसलाय आणि इथं मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा झटका 2-2 सरकार कानोर बॉईज या टीमला. आदित्य बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी विकेट मिळालेली आहे. माघारी पाठवलं जातं ते आदित्यला. विकेट सॅक्रिफाईस त्याला करावी लागली. षटक चालू आहे तिसरं. राकेश गोलंदाजी मार्कवरनं. पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. इथं चेक केलं जाईल. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईड बॉल. अवांतरची खून करत असताना अजून एक धाव येते. स्कोअर कार्डवरती 14-14. संघर्ष मोठा पाहायला मिळतोय या क्रिकेटच्या पंढरीमध्ये. आपण पाहताय क्रिकेटचा हा रम्य सोहळा. प्रेक्षक राजाची गर्दी. भरपूर प्रेक्षक राजा या ठिकाणी आपल्याला मोठ्या संख्येनं पाहायला मिळतोय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करूया. पुन्हा एकदा एक सिंगल धावेचा फटका. एकापेक्षा जास्त काहीच मिळत नाहीये. 15 धावा. हॅलो, या ठिकाणी कर्जत शहर संपर्क प्रमुख शिवसेना सुदेश देवगरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. तसेच शुभम दांडेकर उद्योजक यांचंसुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. संयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. धन्यवाद. मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. अक्षय या ठिकाणी एक सिंगल धाव कंप्लीट करतोय. स्कोअर कार्डला पुढे सरकवतोय. एकंदरीत पाहिलं तर 16 धावा. अक्षय आणि वैभव ही जोडी मैदानावरती फलंदाजी करत असताना या ठिकाणी लाऊड अपील, मोठं अपील केलं जातंय. गोलंदाज राकेशच्या माध्यमातून भेदक मारा करत असताना अंकित खेळतोय स्ट्राईक एंडवरती. निश्चित अंकित आणि अक्षय या दोन फलंदाजांना इथून डाव सावरायचा आहे, किल्ला लढवायचा आहे, डावाला आकार द्यायचा आहे. स्कोअर कार्ड हळूहळू पुढे चाललंय, त्याला मात्र इथून वेग प्राप्त करून द्यायचा आहे. मोमेंटम शिफ्ट करावं लागेल. षटक चालू आहे तिसरं आणि या तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राकेश गोलंदाजी मार्कवरनं पुन्हा एकदा तयार होतोय. अंकित यावेळेस खेळतो एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी 30 यार्डच्या या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करण्यात येत आहे. सुदेश देवगरे साहेब यांचा यथोचित सन्मान श्री तुकाराम पांडुरंग झांजे यांच्या शुभ हस्ते होत आहे. कर्जत शहर संपर्क प्रमुख शिवसेना सुदेश देवगरे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान श्री तुकाराम पांडुरंग झांजे यांच्या शुभ हस्ते होत आहे.
तसेच उद्योजक शुभम दांडेकर साहेब यांचंसुद्धा या ठिकाणी श्री मधुकर हरड यांच्या शुभ हस्ते सन्मान होत आहे. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती आहेत. पंकज आलाय. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती अक्षय देशमुख, जबाबदारी त्याच्यावरती. अंकित स्ट्राईक एंडवरती खेळतोय. अक्षय आणि अंकित या जोडीला इथून डाव पुढे घेऊन जायचं आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल, एकेरी धाव आली आहे. स्कोअर कार्डवरती जोडतायत. अठरा धावा. इथं पहा पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू सातत्यानं अपील करतायत. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक फिल्डरची साथ मिळत असताना चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. विध्वंसक फलंदाजी असणारा संघ आहे अर्थातच ट्रिपल टू सरकार कानोर बॉईज. मात्र इथून आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांपासून थांबवलंय. टॉप ऑर्डरचे फलंदाज लवकर बाद केलेत. तेजसला लवकर बाद केलं, त्यानंतर वैभव लवकर बाद होतोय, आदित्य बाद झालाय. इथं मात्र अंकित आणि अक्षय या दोन खेळाडूंना डावाला पुढे घेऊन जायचंय. पंकज येतोय. पंकजचा हा चेंडू यावेळेस चेक करतायत. लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईड बॉल. एका धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतंय. 20. उर्वरित अजून पाहिलं तर इथून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पंकजवरती जबाबदारी दिली आहे. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक या ठिकाणी हाताळतोय. सांघिक चौथं. 5 षटकांची मॅच. पूर्वार्धामध्ये आपण आहोत. पूर्वार्धात चाललेला हा रणसंग्राम. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतायत बडवळ बी. बडवळ B+. इथं चेंडू हवेत, एक्स्ट्रा कव्हरला जातोय. फिल्डर दूरवरनं येतोय. चेंडूवरती पकड मिळवली, फेकतोय आणि दरम्यान आपण पाहाल तर या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावा धावफलकावरती येत आहेत. अंकितच्या बॅटमधनं आलेल्या या 2 धावा. स्कोअर कार्डवरती आपण पाहताय 2 धावांच्या मदतीनं वाढ झाली आहे. 22 धावा धावफलकावरती. पंकज येतोय. अंकित मात्र इथून हळूहळू डाव सावरतोय. इथं ओव्हरपिच, फटका चांगला आहे. दमदार आक्रमक टोला. फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेवरती. व्हॉट अ कमिटमेंट. हवेत झेपावला आणि एक सुंदर अप्रतिम झेल. नेत्रदीपक फिल्डिंगचं प्रात्यक्षिक मैदानात दाखवलंय. 6 जाणारा चेंडू आतमध्ये झेलबाद मध्ये कन्वर्ट केलाय. या ठिकाणी कर्जत क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अभि देवगरे यांचं सुद्धा शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांनी या स्टेजवर यायचं आहे. अभि देवगरे ते कडाव संघाचं प्रतिनिधित्व सुद्धा करतात. कर्जत क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अभि देवगरे. विकेट मिळत आहेत. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. स्कोअर कार्डवरती स्वल्पविराम, मोठा पूर्णविराम. धावफलक थांबलेला आहे ते 22 या धावसंख्येवरती. 22 ऑन द बोर्ड. षटक चालू आहे चौथं. पंकजनं मात्र या ठिकाणी सुरुंग लावलाय. विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद.
तर आहे यापुढील सामना बिग फाईट सामना तुम्हाला पाहायला मिळेल. शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल दानवी 11 जय हनुमान जोवेली. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी सज्ज व्हा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. मुख्य मंचावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करूयात. शिवशक्ती कडाव आणि दानवी 11 जय हनुमान जोवेली या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचे. षटक चालू आहे चौथं आणि चौथ्या षटकामध्ये आपण आहोत. धावफलकावरती 22 धावा आहेत. 22. 222 सरकार कान्नूर बॉईज या टीमला मात्र इथून ऋतिक स्ट्राईक एंडवरती त्याला सुद्धा जागेवरती उभं ठेवलंय. अतिशय दर्जेदार सुंदर गोलंदाजी पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वैयक्तिक दुसरं षटक या ठिकाणी संपन्न केलंय. संपली 4 षटकं धावफलकावरती आहेत. त्या 22 धावा फलंदाजी करतायत या ठिकाणी आपण पाहू शकताय 222 सरकार कान्नूर बॉईज. अभि देवगरे यांचा सन्मान करण्यात येत आहे. कर्जत क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष जितेंद्र झांजे यांना मी या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल MD 11 जय हनुमान जोबेली आणि शिवशक्ती कडाव दोन्ही टीमच्या दरम्यान बिग फाईट मॅच तुम्ही पाहू शकताय. पुढचा सामना विद्यमान सामना मैदानावरती चालू आहे. बडवल B+ आणि 222 सरकार कान्नूर बॉईज या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. चौथं षटक संपलेलं आहे. स्कोर कार्डवरती 22 धावा. शेवटच्या 5व्या षटकाला सुरुवात. गोलंदाज उमेश येतोय गोलंदाजी मार्कवरनं. स्ट्राईक वरती अक्षय खेळतोय. इथं पुल करण्याचा प्रयत्न करतोय. बॅटवरती चेंडू येऊ दिला नाही. चांगल्या पद्धतीनं टप्पा अचूक आणि नियंत्रित गती सुंदर गोलंदाजी. भेदक मारा करत असताना फलंदाजांना मात्र थांबवून ठेवलंय. बडवल B+ या संघाची खासियत आहे त्यांची तुफान गोलंदाजी आणि तिचाच वापर या ठिकाणी करतायत. या मैदानाचं वैशिष्ट्य राहिलंय धावा चेस करत असताना तुम्हाला भरपूर अडचणी निर्माण होतात. निश्चित मात्र तुमच्याकडे एक फायटिंग टोटल असावं. या प्रयत्नात मोठा प्रहार करण्याच्या नादात फलंदाज माघारी परततोय. 1 मोर विकेट डाऊन. अक्षय बा 5व्या षटकात आपण आहोत. उमेश गोलंदाजी करतोय. निश्चितच स्कोर कार्ड स्थिरावलेला आहे. धावफलक थांबलेला आहे. ते 22 या धावसंख्येवरती मॅच मध्ये आपण पाहताय दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. अनुरागनं सुरुवात केली. सुंदर गोलंदाजी केली. त्यानंतर पंकजची 2 षटकं. राकेशनं आक्रमक मारा केला. त्यानंतर उमेश आलाय. त्यानं सुद्धा तुफान अटॅक चालू केलाय. पहिला डॉट त्यानंतर विकेट आली. बॅटिंग करण्यासाठी मंथन. इथून विचार मंथन करण्याची गरज लागली आहे कान्नूर संघाला. लॉंग ऑफला जातोय चेंडू. त्या ठिकाणी फिल्डर येतोय. अडवण्याचा प्रयत्न केलाय. थ्रो थोडासा खराब आला आणि या अनुषंगानं कलेक्शन नव्हतं आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होतीये. धावा येणं गरजेचं आहे कान्नूर बॉईज या टीमसाठी. गरजेच्या धावा इथून जमा करतायत. 2 धावा स्कोर कार्डवरती जोडतायत. एकंदरीत 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 ऑन द बोर्ड. बडवल B+ आणि खऱ्या अर्थानं A1 गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. इथं मंथन बॅट फिरवली आहे. बॅटवरती व्यवस्थित लागला नाहीये. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवलाय. एक सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट करतायत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहताय तर 222 सरकार कान्नूर बॉईज या टीमकडे सुद्धा आहे. मात्र इथून सन्मानजनक धावसंख्या बनवावी लागेल. फायटिंग टोटल आपल्याकडे असावं. फाईट करता येईल. 1 धाव आली आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 25 वरती 25. शेवटच्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. गोलंदाजी मार्कवरनं उमेश. राईट मोर द विकेट.
इथं पहा पुन्हा एकदा चांगला फटका होता, मात्र त्या ठिकाणी फिल्डर बरोबर जागेवरती तैनात, चांगल्या पद्धतीनं त्याला जज केलं आणि अप्रतिमरित्या टिपलंय. फलंदाज माघारी परतत असताना अजून एक झटका मिळालाय, तो 2-2 सरकार कान्नूर बॉईज या टीमला. पाचवं षटक या ठिकाणी आहे. स्कोर कार्ड आपण पाहताय 25 या धावसंख्येवरती थांबलंय. विकेट मागे विकेट येत आहेत. इथं पहा फटका खेचलाय, जातोय चेंडू सीमारेषेच्या दिशेनं, चांगलं गॅप सिलेक्शन मिळालं आणि निश्चित चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. संघर्षमयी चौकार. या पूर्वार्ध ठिकाणी संपलेला आहे. 29 धावा, 30चं टार्गेट. यस सर. हॅलो, या ठिकाणी सचिनजी भोईर यांचं शुभ आगमन झालेलं आहे. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. वरई ग्रामस्थांचं दर्जेदार दमदार आयोजन. स्वर्गीय सुनील झांजे स्मृती चषक 2025 हा क्रिकेटचा रणसंग्राम आणि या रणसंग्रामाच्या निमित्तानं ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं सहकार्य मिळालं, नेहमीच आमच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व मान्यवर अनिलदादा बनवटे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला सायकल स्पॉन्सर झाली आहे, साहेबांचा आम्ही मनापासून अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. धानवी 11 जोवेली टीमचे कॅप्टन आपण स्टेजवरती या टॉससाठी. MD 11 जोवेली टीम, MD 11 जोवेली महेंद्र, आपण स्टेजवरती तिथे उपस्थित राहा, जिथे शिवशक्ती कडाव संघाचे देखील कर्णधार अभिषेक देवगर उपस्थित आणि दुसऱ्या बाजूला MD 11 जोवेलीचे कर्णधार महेंद्र देखील पोहोचलेले आहेत. कर्णधार, आपलं सहर्ष स्वागत. या ठिकाणी जोडले जात आहेत. MD 11 जय हनुमान जोवेली आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती कडाव, दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. हेड आणि टेल दोन्ही संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. हेड आणि टेल. हेड इज अ कॉल, महेंद्र धुळेचा कॉल आहे आणि हेड येतोय. टॉस जिंकलाय MD 11 जय हनुमान जोवेली टीमनं. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय महेंद्र, निर्णय काय असेल? 2 मिनिटांनंतर नक्कीच निर्णय आपल्याला कळेल. या ठिकाणी आपण पाहताय MD 11 जय हनुमान जोवेली टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देऊयात. माझ्यासोबत शिवशक्ती कडाव संघाचे अभि देवगरे माझ्यासोबत आहेत, कॅप्टन आहेत. टॉस नक्कीच गमावलाय, निर्णय आपल्यापर्यंत जरूर पोहोचेल. आपुलकीचा प्रश्न आहे. या परिसराच्या क्रिकेटसाठी मोलाचं योगदान तुमचं सर्वांचं सातत्यानं राहिलं आहे. इथं आल्यानंतर या स्पर्धेविषयी आणि या आयोजनाविषयी काय सांगाल? नक्कीच इकडं आल्यानंतर भारावून गेलं, एवढं चांगलं आयोजन केलं आहे. दरवर्षी दादाचं आयोजन नक्कीच चांगलं असतो. फर्स्ट KPL पासून चालू केलं दादाने.
आणि आता त्याची सुरुवात अशा प्रकारे केली आहे. एवढी लाईट चांगली आहे की खेळायला नक्कीच मजा येईल आणि यावेळेची थीम एकदम वेगळी केली आहे आणि मन भारावून गेलं आल्या. नक्कीच क्रिकेटवरती प्रेम करणारी ही सर्व मंडळी आहे आणि क्रिकेटची पंढरी या ठिकाणी भरवलेली आहे. एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून अभि देवगरे या चेहऱ्याकडे नेहमीच पाहिलं गेलं आहे यंगस्टर खेळाडूंसाठी आणि नवीन जे खेळाडू मैदानावरती येत आहेत, नवनवीन खेळाडू ज्यावेळेस परफॉर्मन्स करतायत त्यांच्यासाठी तुम्ही काय तुमचा सल्ला द्याल? दादा लिजेंड वगैरे असं काय नाही, माझं वय पण आता 30 आहे पण क्रिकेट खेळतोय, चांगलं मजा येते खेळायला. लिजेंड वगैरे असं काय नाही आहे, प्रयत्न करतोय चांगलं खेळण्याचा टीमसाठी. नक्कीच नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. टॉस जिंकला आहे जय हनुमान अर्थातच MD स्पोर्ट्स जय हनुमान झोविल या टीमनं. निर्णय आपल्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचेल. तत्पूर्वी विद्यमान सामना जो चालू आहे जाऊया समालोचन कक्षामध्ये. अजय सर. थँक्यू सोमनाथजी खाडे सर. MD11 जोविल निर्णय आपल्याला लवकर कळवा, पण तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये भडवल B+ टीमला 30 धावसंख्येचं टार्गेट आहे. चेंडू आणि धावा मात्र समान आहेत. दुसऱ्या बाजूला 222 सरकार कानोर बॉयज संघाच्या ऋतिकची गोलंदाजी इथून सुरू झालेली आहे आणि समोर येतो गोलंदाज ऋतिकच्या विरोधात फलंदाज प्रमोद. फटका भारी आहे प्रमोदचा, बॅटच्या रडार मध्ये होता, लॉंग ऑनच्या डोक्यावरून स्टेजच्या समोर षटकार. प्रमोदचा हा पहिला षटकार 222 सरकार कानोर बॉयज वरती 30 आव्हान घेऊन तो पेलण्यासाठी सक्षम आहे हे दाखवत असताना आणखीन एक चौकार. चेंडू सीमा पार. कर्जत तालुक्याच्या बाहेर जाऊन आणि कर्जत तालुक्याच्या बाहेरून येणाऱ्या संघांना देखील पराभूत केलेलं आहे भडवल B+ संघाने. आणि आता 222 सरकार कानोर बॉयज टीमच्या विरोधात ऋतिक वरती हल्ला बॉल करत असताना 3 बॉल मध्ये स्कोर झालाय तो 12. 30चा टार्गेट, अजून 18ची गरज आहे. ऋतिकचा हा चेंडू प्रमोदचा फटका बरोबर खेचलाय आणि षटकार. लगान कॅच इथे होतीये, षटकार. MD स्पोर्ट्स जय हनुमान जोवेल या टीमनं फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि शिवशक्ती कडाव या संघाला फलंदाजीचं पाचारण आहे. मंचावरती निश्चितच मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण बदलापूर ग्रामीण क्रिकेटला आणि बदलापूर वांगणी परिसरातील क्रिकेटला मोलाचं योगदान नेहमीच राहिले. युथ आयकॉन महेंद्र धुळे सर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आपण या आपला शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. प्रमोदचे हे फटके प्रत्येक शॉट त्याचा सीमा पार होतोय. धावसंख्या ती 18, 12ची गरज. बॅट ब्रश झालाय, समोर फ्लाइंग स्लिपचा खेळाडू, एक सिंगल मिळेल. 5 चेंडूंचा खेळ संपला, स्कोर झालाय तो 19. भडवल B+ चा फलंदाज प्रमोदने काय झंझावाती खेळ केला पहिल्याच ओव्हर मध्ये. फक्त 11 धावांची आता गरज. गोलंदाज ऋतिक. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. रिव्हर्स अटेम्प्ट करत होता समीर माली, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. मान्यवर सतीशजी काळेकर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. वरई ग्रामस्थांच्या वतीनं हा शुभ सन्मान आपण करूयात. मी श्रावणजी जाधव आपणास विनंती करतोय आयोजन समितीच्या वतीनं आपल्या शुभ हस्ते सतीशजी काळेकर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहताय
बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणीचे आधारस्तंभ युवा यंग हँडसम पर्सनॅलिटी महेंद्र धुळे सर, आपण या आपला शुभ सन्मान वरई ग्रामस्थांच्या वतीने आपण करत आहोत. महेंद्र धुळे सर आपला शुभ सन्मान आम्ही करत आहोत. त्याचबरोबर या परिसराचे जावई मान्यवर कल्पेशजी धुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण शुभ सन्मान करत आहोत. फक्त 11 धावांची गरज आहे टीम बडवल बी प्लसला. प्रमोदच्या बॅटमधून फटका, गलीमधून चेंडू काढलाय, थर्ड मॅन कडे चेंडू चालाय, दन 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 करीत सीमा पार, चौकार. चे लाडके जावई सचिनजी भोईर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिनजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. फक्त 7 धावांची गरज आहे. 23चा स्कोर आतापर्यंत उभारलाय. बडवल बी प्लस 2-2 सरकार कानोज बॉईंच्या विरोधात काय बॉलिंग अटॅक पेश केला आणि त्यानंतर दमदार बॅटिंग करतो तो प्रमोद. शॉर्ट फाईन लेग, एका धावेचा कॉल आहे. प्रमोद डायरेक्ट हिट मिस झाली. दुसरी धाव घेण्यासाठी इथून फलंदाज धावले. 2 धावा कंप्लीट. 25 झाल्यास फक्त 5 धावांची गरज आहे. आता विजयाचा षटकार फलंदाज प्रमोद कसा लगावणार याकडे मात्र सर्व पाठीराख्यांचं लक्ष लागले. डगआउट भरपूर खुश आहे ते बडवल बी प्लस टीमचं. 2-2 सरकार कानोर बॉईज यावर्षी कर्जत तालुका नेऊन 2 टुर्नामेंट या टीमने जिंकलेले आहेत. पण इथे बडवल बी प्लस समोर लोवे स्कोर आणि विजयाचा षटकार इथून खेचण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि चेंडू लास्ट मोमेंटला इथून अडवला गेलाय. जबरदस्त फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंगचा नजराना. 2-2 सरकार कानोर बॉयच्या खेळाडूकडून प्रयत्न भरपूर होता विजयाचा षटकार खेळण्याचा, पण त्यावरती 5 धावा अडवल्या. आता टार्गेट 30 असताना झाल्या धावा 26. 4 धावांची गरज आहे. 9 चेंडूमध्ये 26 धावा झालेल्या आहेत. 30 धावांसंख्येचं टार्गेट असताना रिव्हर्स अटेम्प्ट विजयाचा हा चौकार जिंकलाय संघ बडवल बी प्लस. 10 चेंडूमध्ये धावा चेस केल्या 30. अभिनंदन टीम बडवल बी प्लस आणि खूप सारं कौतुक आपण करूया 2-2 सरकार कानोर बॉईज या संघाचं.